कार मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा यातील आता इयत्ता पहिलीचं आपण सराव प्रश्नपत्रिका संच बघणार आहोत। त्यामध्ये आपण 15 प्रश्न विषयानुसार घेणार आहोत। इथे दिलेले आहे बघा, वेळ 1 तास 30 मिनिटे पहिली आणि सराव प्रश्नपत्रिका 1। ज्याप्रमाणे पेपर असतो त्याचप्रमाणे या सराव प्रश्नपत्रिका देखील आहेत। या ठिकाणी सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत की प्रश्नपत्रिकेत भाषा, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयांचे एकत्रित 75 प्रश्न 150 गुणांसाठी आहेत। म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्क्सला आहे। उत्तरपत्रिकेत प्रश्न क्रमांकासमोर उत्तराचा योग्य पर्याय करताना काळ्या किंवा निळ्या रंगाचा बॉलपेनचाच वापर करायचा आहे। उत्तरपत्रिका तपासणी संगणकीय असल्याने उत्तरपत्रिकेत घडी घालू नये, स्टेपल करू नये व खाडाखोड करू नये। एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत। हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे जे उत्तर आहे तेच वर्तुळ तुम्ही रंगवायचे। म्हणजे समजा एका प्रश्नात तुम्ही 2 वर्तुळ रंगवली तर ते तुमचा प्रश्न ग्राह्य धरला जाणार नाहीये। विभाग 1 भाषा मराठी। आता बघा, इथं त्यांनी प्रश्न 1 आणि 2 यासाठी छोटासा उत्तरा दिलेला आहे। खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा। सगळ्यात आधी तर ह्या सराव प्रश्नपत्रिका सोडवताना आपलं वाचन हे कसं पाहिजे, फास्ट पाहिजे। मधमाशीचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे मनुष्याला उपयोगी औषधी मध तयार करणे। हा मध चवीला गोड असतो। मधमाशी फुलावर बसून मध तयार करते। मधमाशी पोळ्यात राहते। आता इथं प्रश्न आहे, मधमाशी कोठे राहते? इथं दिलेले उत्तर जाळे, पोळे, घरटे आणि बीळ। तर इथंच उत्तर आहे बघा, पोळ्यात राहते म्हणजे पोळे। मग इथे 2 नंबरचं वर्तुळ आपल्याला रंगवायचंय। पाठीमागे आन्सर शीट दिलेले आहेत त्याच्यावरती या प्रश्नाची उत्तरं आपल्याला जे उत्तर आहे तिथं बॉलपेनने आपल्याला रंगवायचंय। मधमाशीपासून आपल्याला काय मिळते? फूल, दूध, मध का सावली? तर उत्तर आहे 3। 3 नंबरचं वर्तुळ रंगवायचंय 3। आता पुढे संवाद दिलेला आहे आणि त्या संवादावर आधारित प्रश्न आहेत। वरील संवाद कोठे घडला? आता हा संवाद वाचावा लागेल तेव्हा उत्तर येईल। तुला काय काय आवडते? मामांनी मयूरला विचारले। सायकल चालवायला आणि पोहायला। तुला काय काय आवडतं ग? मामा मालतीकडे बघत म्हणाले। पेटी वाजवायला आणि चित्र काढायला। तुमचे बाबा किती वाजता घरी येतात? मामांनी घड्याळात बघत विचारलं। मामा घरातून जातात। सर्वजण शांत झाले। बघा, आता इथं पण घर आले, इथं पण घरातून आले। म्हणजे हा संवाद कोठे घडलेले आहे तर घरात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। चित्र काढायला कोणाला आवडते? चित्र काढायला कोणाला आवडतात? तर मामाने मालतीला विचारलं तुला काय काय आवडतं? तेव्हा मालती बोलते पेटी वाजवायला आणि चित्र काढायला। म्हणजे चित्र काढायला मालतीला आवडतं। त आंब ही अक्षरे जुळून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? तर आंबट। रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रात्र, निशा। सोबतच्या चित्राचे लिंग कोणते? बघा, आता इथं चित्रामध्ये काय दिले? कोणतं चित्र दिसते तुम्हाला? पपई दिसते। ती पपई, हो की नाही? म्हणून स्त्रीलिंग। रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आता बघा, इथं टाकून बघायचा एक शब्द। का टाकला? र का होतंय का? नाही होत। त का होतंय का? नाही। मग ना टाकून बघू, र ना नाही होत। टा टाकून बघू, र टा नाही होत। वा टाकून बघू, र वा, त वा, ख वा होतंय। म्हणजे 4 नंबरचं उत्तर आहे। पुढील शब्दगटातील अनेकवचनी शब्द कोणता? बघा, आता अनेकवचनी शब्द कोणता कोणता आहे? पुस्तके, वही, पिशवी, दरवाजे। पुस्तके एक पुस्तक, अनेक पुस्तके। वही एक वचनीच येणार। पिशवी एक पिशवी, हो की नाही? दरवाजे एक दरवाजा, अनेक दरवाजे। म्हणजे ड आणि अ। उत्तर आहे फक्त अ आणि ड। 10वा प्रश्न, खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? माणूस घर, कोंबडा गोठा, सिंह गुहा आणि चिमणी घरटे। चुकीची आहे कोंबडा गोठा। कोंबडा गोठ्यात राहतो का? नाही, कोंबड्याची असते खुरवडी, की नाही? खालीलपैकी आंबट चव कशाची असते? साखर, चिंच, कारले का लिंबू? मग चिंच आणि लिंबू यांची आंबट चव असते। म्हणजे ब आणि ड उत्तर पाहिजे। मग उत्तर 4 नंबर आहे बघा, फक्त ब आणि ड। पूर्णविरामसाठी असणारे योग्य विरामचिन्ह कोणते? पूर्णविराम कशाला म्हणतो आपण? इथं छोटासा डॉट म्हणजे पूर्णविराम। खालीलपैकी शिंगरू हे पिल्लू कशाचे आहेत? तर शिंगरू कशाचं आहे? गाढव, हो की नाही? गाढव आणि घोडा यांचं शिंगरू येतं पुढे। म्हणजे उत्तर 3 नंबर आहे इथं। 14वा प्रश्न, सोबतच्या चित्रासाठी शुद्ध शब्द कोणता? आता बघा, लेझिम शब्द आहे तो शुद्ध कोणता आहे? लेझिम। शाळेत खेळतो की नाही आपण लेझिम, म्हणजे लेझिमसाठी बघा दुसरी वेलांटी येते म्हणून 4 नंबरचं उत्तर येईल 14चं। पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा। जसे गायीचे हंबरणे तसे घोड्याचे काय ते? किंकाळणे। आता विभाग 2 गणिताचे प्रश्न बघूया। खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती?